कुटुंबातली तिसरी मुलगी होते, म्हणजे ऑफकोर्स घरी कोणालाच नको होते आणि त्यामुळे घरचे पण खुश नव्हतेच. माझे काही व्हिडिओ व्हायरल पण गेले, पण त्यानंतर त्यावरती कॉपीराईट स्ट्राईक पडला, त्यामुळे तो चॅनल बंद करावा लागला. त्यामुळे कॉलेजमधून पण टॉन्टिंग, त्याचबरोबर पाय खेचण्याचं काम आता सुरू झालं होतं. तर त्यांनी मला डायरेक्टली लॉयरकडून लीगल नोटीस पाठवली, ज्यामध्ये माझ्यावरती 10 लाखांची केस करण्यात आली होती. म्हणजे अक्षरशः भन्नाट तेजाचा नामोनिशाणच मिटला होता. मी तर अक्षरशः कोसळले होते. कंटिन्यू रडायला येत होतं, कारण की रात्र मी जागून काढायचे, कारण झोपले की खोकला वाढायचा आणि खोकून परत माझ्या आतड्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर मेल चेक केला तर यूट्यूबकडून अकाउंट परमनंटली डिलीट झाल्याचा मेल आला होता. काहीच समजत नव्हतं, फक्त रडत होते. 2 दिवस अक्षरशः माझी हालत तर अशी होती, मी जेवण सुद्धा केलं नव्हतं. आणि जर तुमचे कष्टच एवढे प्रामाणिक असतील तर नशीब सुद्धा तुमच्यासमोर नक्कीच झुकतं, आणि तेच काहीसं माझ्या बाबतीत झालेलं होतं. नमस्कार, मी तेजस्विनी दिले, म्हणजेच तुमची भन्नाट तेजा. कदाचित तुम्हाला माझं नाव पण आजच समजलं असेल. तर या तेजाचा भन्नाट होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता तेच आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर माझा जो जन्म आहे तो अगदी खेडेगावातला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला, आणि कुटुंबातली तिसरी मुलगी होते, म्हणजे ऑफकोर्स घरी कोणालाच नको होते आणि त्यामुळे घरचे पण खुश नव्हतेच. तर लहानपणापासून मला माझ्या मामाच्या गावी ठेवण्यात आलं. अगदी 3रीपर्यंत माझं शिक्षण जे आहे ते तिथंच झालं. पण 3रीत असताना अचानक मला थोडेसे हेल्थ इश्यूज झाले आणि त्यामुळे मला परत गावी आणण्यात आलं, आणि परत तिथून पुढचं शिक्षण जे आहे ते गावी सुरू झालं. पण जेव्हा मी 7वीमध्ये गेले तेव्हा माझी दिदी होती 12वीला, आणि आमचं गाव जे होतं ते छोटं होतं, तर तिथे कॉलेजच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे ती शिकायला तालुक्याच्या ठिकाणी गेली, आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सिटीमध्ये गेली तर तिच्यासोबत कोणीतरी असावं म्हणून मला तिच्यासोबत पाठवण्यात आलं. तर जेव्हा तिचं 12वी कंप्लीट झालं, पुढे तिला ग्रॅज्युएशनला दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं. परत माझ्या स्कूलचा प्रॉब्लेम झाला आणि सारखं स्कूल चेंज करायला नको म्हणून मला तिथेच एका हॉस्टेलला ठेवण्यात आलं, जे हॉस्टेल 8वीपासून ते अगदी सिनियरपर्यंतच्या मुलींचं होतं. त्यामुळे तिथे रॅगिंग किंवा सिनियर मुलींकडून लहान मुलींना त्रास देणं या सगळ्या गोष्टी घडत होत्या. त्याचबरोबर फॅमिलीशी माझा कॉन्टॅक्ट आठवड्यातून 1 किंवा 2दा व्हायचा, आणि ते पण हॉस्टेलच्याच टेलिफोनवरून, आणि तो फोन रेक्टरच्या केबिनशी कनेक्टेड होता. सो घरी पण जास्त काही सांगू शकत नव्हते, आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट जो आहे तो माझ्या स्टडीवरती झाला. आणि 9वीला मला अगदी 72% पडले, जे की घरच्यांना अगदी शॉकिंग होतं, कारण लहानपणापासून कधी 90%च्या आत नसलेली मुलगी अचानक 72% पडले. त्यामुळे पप्पांनी मला परत गावी नेलं. 10वीचं शिक्षण जे आहे ते गावीच झालं, आणि 10वीला चांगला अभ्यास केला, तरी पण बेस थोडासा कच्चा असल्यामुळे 10वीला पण 87% पडले, कारण घरच्यांना अपेक्षा 90%च्या वरची होती. पण 87% पडले, ठीक आहे म्हटलं. पुढे 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. पण आता लहानपणापासून मी प्लेन मराठी मीडियमने शिकलेली आहे, आणि अचानक 11वीला सायन्स घेतलं. ते टफ जाऊ लागलं, आणि अगदी पहिल्या सेममध्ये तर माझे काही विषय पण उडाले होते. पण त्यानंतर आतून वाटलं, बाबा आपण नक्की काय करतोय. त्यानंतर जोमाने स्टडी सुरू केला, आणि नशिबाने मैत्रिणी पण हुशार भेटल्या, त्यामुळे त्यांच्यासोबत मिळून स्टडी करू लागले. 12वीला चांगले मार्क्स पडले, आणि CETला पण चांगले पर्सेंटाईल आले. सो पुढे मला B.Pharmला ॲडमिशन घेतलं. चांगला स्टडी चालू होता, तोपर्यंत लॉकडाऊन आलं. म्हणजे माझ्या B.Pharmच्या 2nd इयरमध्येच लॉकडाऊन सुरू झालं, त्यामुळे गावी जावं लागलं. आता 1 महिने गेला, 2 महिने गेले, पण लॉकडाऊन काही संपत नव्हतं. घरी बसून करायचं काय ते कळत नव्हतं. तेव्हा आमच्या गल्लीतील एक मुलगा यूट्यूब करत होता, आणि त्याच्याकडून मला यूट्यूबची थोडीफार आयडिया मिळाली की यातून पैसे पण मिळतात, यावरती आपण काही कॉन्टेंट क्रिएट करू शकतो. पण त्यावेळी माझ्याकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. इवन माझे जे ऑनलाईन क्लासेस होते ते पण मी पप्पांच्याच मोबाईलवरती करत होते. तर म्हटलं आपण काहीतरी करू शकतो. आणि तेव्हा मला थोडंफार एडिटिंग जमायचं. स्टेटस वगैरे मी एडिट करायचे, कोणाचा बड्डे वगैरे असेल तर ते स्टेटस बनवायचे. तर म्हटलं आपण हेच यूट्यूबला पण करू शकतो. सो मी काही सिरियलचे शॉर्ट वगैरे घेऊन ते एडिट करू लागले, त्यावरती सॉन्ग टाकू लागले, आणि 30 सेकंद ते 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो अपलोड करू लागले. पण त्यावेळेला यूट्यूबला अजून शॉर्ट्सची पद्धत नव्हती, तर फक्त लॉंग व्हिडिओज रन व्हायचे. त्यामुळे कोणतंही सॉन्ग अपलोड केलं की त्यावरती कॉपीराईट येऊ लागले. माझे काही व्हिडिओ व्हायरल पण गेले, पण त्यानंतर त्यावरती कॉपीराईट स्ट्राईक पडला. त्यामुळे तो चॅनल बंद करावा लागला, आणि हे समजलं की जर यूट्यूब करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा काही ना काही कॉन्टेंट हवा. कोणताही कॉपीराइटेड कॉन्टेंट इथे चालणार नाही. थोडे दिवस शांत बसले. त्यानंतर मी एका मेडिकलमध्ये प्रॅक्टिससाठी जाऊ लागले.
तर तिथे गोळ्या औषधं बघितली आणि डोक्यात आलं की अरे आत्ता तर कोरोनाचा पिरियड चालू आहे आणि बरेच लोक आहेत जे यूट्यूबवरती औषधांबद्दल माहिती बघत आहेत, तर आपण पण हे करू शकतो. म्हणून मग मी गोळ्या औषधांची माहिती द्यायला सुरू केली. पण फेस रिव्हील करण्याची हिंमत व्हायची नाही, त्यामुळे फक्त डायरेक्ट गोळ्यांचे पॉकेट्स वगैरे दाखवून त्याच्यावरतीच मी व्हिडिओ करू लागले. हे चालू होतं. त्यामधून फारसा काही रिस्पॉन्स मिळत नव्हता, कारण व्हिडिओची क्वालिटी पण तशी नव्हती. पण थोड्या दिवसांनी लॉकडाऊन पण निघालं, त्यामुळे मग कॉलेज सुरू झालं आणि एवढं सगळं स्टडीचं अचानक प्रेशर पडल्यामुळे तो पण चॅनल माझा आहे तो तिथेच स्टॉप झाला. त्यानंतर फायनल इयर आलं. जेव्हा फायनल इयरमध्ये आले तेव्हा फ्रेंड्सनी असं ठरवलं की आता 1च वर्ष राहिले, तर आम्ही सातारमध्ये होते डिग्रीला शिकायला, तर आपण इथली प्लेसेस एक्सप्लोअर करू शकतो, बरीच ठिकाणं आहेत फिरण्यासाठी, ती फिरून घेऊयात. ते सुरू झालं. 1-2 ठिकाणी गेलो आणि त्यानंतर मला अचानक माझा यूट्यूबचा किडा परत जागा झाला की अरे एवढी सगळी ठिकाणं आपण फिरतोय, तर इथली माहिती देण्यासारखी पण भरपूर आहे, तर आपण हे करू शकतो. म्हणून मग मी त्या ठिकाणांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण त्यावेळी पण माझ्याकडे चांगला मोबाईल नव्हता, तर 1-2 व्हिडिओज माझ्या फ्रेंड्सच्याच मोबाईलमध्ये शूट केले, एडिट केले. पण अजूनही मी चॅनल क्रिएट केला नव्हता, कारण यूट्यूबचा क्रायटेरिया असा आहे की 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला यूट्यूबला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाईम हा मिळवावा लागतो, तेव्हाच तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होतो. तर हे डोक्यात होतं, त्यामुळे मी असं ठरवलेलं की जेव्हा माझ्याकडे 5 ते 6 व्हिडिओ स्टोअर होतील तेव्हा मी चॅनल क्रिएट करेल. तर माझ्याकडे व्हिडिओ तर साठले, बट आता नक्की चॅनलचं नाव काय ठेवायचं यामुळे चॅनल क्रिएट केला नव्हता. एक दिवस असंच बसले होते, तेव्हा असं क्लिक झालं की अरे आपण आपल्या नावावरून ठेवू शकतो, पण चॅनलचं नाव असं हवं की जे दुसऱ्या कुणाचंच नसेल, तर आपलं चॅनल जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतं. मला काही फ्रेंड्स तेजा म्हणायचे, तर तेजा असं एक डोक्यात होतंच आणि त्याला एक मराठी तडका म्हणून भन्नाट असं लावलं आणि ते भन्नाट तेजा तयार झालं. चॅनल क्रिएट झाला, पण याची आयडिया अजून मी कुणालाच दिली नव्हती. इवन माझ्या फॅमिलीला पण माहीत नव्हतं, जवळच्याच 2-3 फ्रेंड्सना फक्त माहीत होतं. तर त्यावरती 2-3 व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केले आणि त्यानंतर त्या व्हिडिओजना तर रीच मिळत नव्हती, कारण नवीनच चॅनल होता, सो सबस्क्रायबर्स पण वाढत नव्हते आणि व्हिडिओला व्ह्यूज पण येत नव्हते. मग म्हटलं आपण इंस्टाग्राम पण ओपन करूयात. इंस्टाग्राम ओपन केलं, पण त्याचं नोटिफिकेशन दीदीला मिळालं आणि दीदीने मला कॉलवर इतक्या शिव्या घातल्या, कारण फायनल इयर होतं आणि घरचे जे आहेत ते स्टडीच्या बाबतीत स्ट्रिक्ट होते. सगळ्यांना असं वाटायचं की फायनल इयर आहे तर फोकसली स्टडी केला पाहिजे, तू हे काय करते म्हणून दीदीचा ओरडा पण खाल्ला. पण त्यानंतर जेव्हा मी नक्की हे कशासाठी करते आणि माझं चॅनल आहे ते पण घरच्यांना सांगितलं, तर त्यांनी बघितलं कॉन्टेंट चांगला होता, चांगल्या पद्धतीने करते, त्यामुळे घरचे पण सपोर्ट करू लागले. पण तेव्हाही प्रॉब्लेम हाच होता की माझ्याकडे चांगला मोबाईल नव्हता आणि मला लगेच घरच्यांकडून त्या डिमांड्स करायच्या नव्हत्या. तर फ्रेंड्सच्याच मोबाईलमध्ये शूट करत होते, जेवढं काही एडिटिंग जमेल तेवढं एडिट करून अपलोड करत होते. पण त्यानंतर फ्रेंड्स पण वैतागू लागले की ही जिथे जाईल तिथे व्हिडिओज बनवते, त्यामुळे टाळाटाळ करू लागले. मला कोणत्या प्लॅनमध्ये इन्क्लूड करणं पण बंद करू लागले. आणि कॉलेजमध्ये पण जवळपास आता सगळ्यांना समजलं होतं की ही यूट्यूब करते, त्यामुळे कॉलेजमधून पण टॉन्टिंग, त्याचबरोबर पाय खेचण्याचं काम आता सुरू झालं होतं. काही मुले यायची आणि म्हणायची की अरे तुझ्यासोबत फोटो घेतला पाहिजे, कारण पुढे जाऊन तू मोठी सेलिब्रिटी बनशील, मग आम्हाला सेल्फी पण नाही मिळणार. आणि खरं तर आज ते शब्द खरे होत आहेत की आज खरोखर लोक माझ्याकडे सेल्फीसाठी येत आहेत. तर हे माझं प्रवास तर चालूच होता. पण त्यानंतर आता मी सारखी फिरत होते, तर त्यासाठी मला पैसे पण लागणार होते. तर म्हटलं आपण एखादा जॉब करू शकतो, म्हणून मी एक मेडिकल जॉईन केलं, पार्ट टाईम तिथे जॉब करू लागले, जेणेकरून मला मेडिकलचा एक्सपिरियन्स पण येईल आणि त्याचबरोबर मी इकडे तिकडे ट्रॅव्हल करते तर त्याचाही खर्च निघून जाईल. आणि तेव्हा मला केवळ 2500 पेमेंट होतं, पण तिथे माझं असं झालं होतं की ते 4 रुपये देतात आणि माझ्याकडून 40 रुपयाचं काम करून घेत आहेत. ते मेडिकल मला इतकं महागात पडेल असा कधी विचार पण केला नव्हता. तर मला काही दिवसातच तिथे एक्सपायर्ड टॅबलेट्स डिस्पोज करण्याचं काम मिळालं. म्हणजे 2 वर्षापासूनच्या एक्सपायर्ड टॅबलेट्सचं कलेक्शन होतं आणि त्यातली एक टॅबलेट फोडून साईडला काढायची असं मला काम होतं. तर त्याच्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या फोडून आणि त्या गोळ्या काढून अक्षरशः हातांना जखमा पण झाल्या होत्या, कधी मी रडायचे पण पहिल्यापासून जिद्द अशी होती की कोणतंही काम हाती घेतलं तर ते अधुरं नाही सोडायचं. 2-3 महिने तिथे जॉब केला, पण त्यानंतर लगेचच माझी एक्झाम आली, त्यामुळे मी तो जॉब स्टॉप केला. पण त्या एक्सपायर्ड मेडिसिन्सचा माझ्यावरती असा इम्पॅक्ट झाला की त्यामुळे मला अकूट अस्थमाचा त्रास झाला जवळपास 6 महिने. स्टार्टिंगला मला ते नॉर्मल वाटलं होतं, असं वाटलं की काहीतरी व्हायरल इन्फेक्शन असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही आणि मला सतत कोरडा खोकला येत होता. बरीच औषधं केली, बरेच डॉक्टर्स केले,
पण जोपर्यंत माझी ट्रीटमेंट सुरू आहे तोपर्यंत मी ठीक असायचे आणि ट्रीटमेंट बंद झाली की परत खोकला सुरू व्हायचा आणि तो खोकला इतक्या भयंकर लेवलचा होता की रात्र मी जागून काढायचे, कारण झोपले की खोकला वाढायचा. त्यानंतर एक्झाममध्ये तर मला इतका त्रास झाला त्याचा की तो खोकला फक्त पाणी पिल्यानंतरच थोडा थांबायचा आणि त्यामुळे सतत पाणी पिऊन आणि खोकून परत माझ्या आतड्यांना त्रास होऊ लागला की मला खोकताही येत नव्हतं. कसेबसे पेपर दिले. त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले. पुण्याला माझी दीदी राहते तर तिच्याच जवळ शिफ्ट झाले. पुण्यामध्ये पण बरेच डॉक्टर केले, काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर मुंबईमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट घेतली, पण त्याचाही काही फरक नाही पडला. आणि शेवटी पुण्यामध्ये मला एक होमिओपॅथीची ट्रीटमेंट मिळाली आणि त्यानंतर माझा तो त्रास जो आहे तो कमी झाला. पण हे जे 6 महिने होते त्याचा इम्पॅक्ट माझ्या यूट्यूबवरती पण झाला. यूट्यूब थोडंसं मागे पडलं होतं, तर आता ते मला परत ग्रो करायचं होतं आणि तोपर्यंत मी MBAला पण ॲडमिशन घेतलं. आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की तू जर B.Pharm केले तर MBAला ॲडमिशन का घेतलं, M.Pharmला का नाही. तर मला अशा फील्डला ॲडमिशन घ्यायचं होतं की जेणेकरून माझं यूट्यूबही कंटिन्यू सुरू राहील आणि त्याचबरोबर मला एखादा जॉब पण करता येईल. आणि मला नशिबाने कॉलेज पण असं मिळालं जिथे मी एक्सटर्नल MBA करू शकत होते आणि दीदीचीच एज्युकेशनल अकॅडमी असल्यामुळे तिथेच मला जॉब पण मिळून गेला. सो आता माझं सगळंच चालू होतं, कॉलेजही सुरू आहे प्लस जॉब पण आहे आणि प्रत्येक सुट्टीच्या वेळी आम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जाऊन पुण्यातली ठिकाणं एक्सप्लोअर करू लागलो, तिथे व्हिडिओ बनवू लागलो. पण तरीही म्हणावी अशी ग्रोथ मिळत नव्हती. आणि काही दिवसांनी मला इंस्टाग्रामला एका कास्टिंग डिरेक्टरचा मेसेज आला. त्यांचं प्रपोजल असं होतं की तुम्ही मला तुमच्या चॅनलमध्ये पार्टनरशिप द्या, तुमच्या चॅनलमध्ये काहीतरी करण्याचा स्पार्क आहे पण त्याला व्यवस्थित गायडन्सची गरज आहे, तुम्ही चॅनलमध्ये पार्टनरशिप द्या, मी तुम्हाला इक्विपमेंट्स त्याचबरोबर कॅमेरामॅन वगैरे प्रोव्हाइड करेल. तर मलाही असं वाटलं की अरे 1 वर्ष झालं मी मेहनत तर करते पण त्यातून मला प्रॉफिट तर काहीच मिळत नाही आहे, तर आपण हे ट्राय करून बघूयात. आणि मी तयार पण झाले होते. पण जेव्हा मी दीदी आणि जिजूंशी हे डिस्कस केलं तेव्हा दीदी म्हणाली, हे बघ, जर एखादा माणूस आपल्या चॅनलवरती पैसे लावायला तयार आहे तर नक्कीच चॅनलमध्ये पण काही ना काही असेल, तर आपणच आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते शोधू आणि त्याच्यावरती काम करू. आणि त्याचबरोबर आमच्या MBAच्या कॉलेजमधल्या पण शिक्षकांना माझ्या चॅनलबद्दल समजलं होतं आणि त्यातील एका सरांचे फ्रेंड जे आहेत ते एक यूट्यूबर होते ज्यांचे त्यावेळी 50K होते यूट्यूबला. तर त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्याकडून मला थोडाफार गायडन्स मिळाला. तर ते मला हे सांगत होते की तू जे करते ते ऑलरेडी इथे पुण्यामध्ये बरेच जण, हजारो लोक ते करत आहेत आणि जर ते तुझ्यापेक्षा बेटर करत आहेत तर लोक तुला का बघतील, तुला हे शोधावं लागेल ज्याच्यामध्ये तू बेस्ट आहेस. आणि जे लोक करत आहेत तेच न करता जे लोक करत नाही आहेत ते तू कर. आणि मला क्लिक झालं. मी त्यानंतर इंस्टाग्रामवरती पण बरेच ट्रेंडिंग टॉपिक शोधले, त्यातून मला मिनी ब्लॉगचा कंटेंट सापडला आणि त्यावेळी अगदी बोटावर मोजण्यासारखे मिनी ब्लॉग करणारे लोक होते, म्हणजे अगदी 3-4 जणच होते आणि त्यात एकही मुलगी नव्हती. सो मला क्लिक झालं की हां, हे राईट पाथ आहे, आपण हे करू शकतो आणि यामधून आपलं काहीतरी होऊ शकतं. तर स्टार्टिंगला 1-2 मिनी ब्लॉग बनवले आणि ते रेसिपीचे बनवले होते. मला वाटते माझा पहिला जो मिनी ब्लॉग होता तो कोजागिरी पौर्णिमेचा होता. मसाला दूध बनवलं होतं आणि ते मी अगदी फनी वेमध्ये त्याची स्क्रिप्टिंग तयार केली होती. आणि त्यावेळी जे मिनी ब्लॉग करणारे लोक होते, ज्या कॉमेडी ट्यूनमध्ये करायचे त्याच ट्यूनमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला. पण माझी पहिल्यापासून भाषा तशी नव्हती आणि अचानक मी ते केल्यामुळे ते काहीतरी वेगळंच वाटू लागलं. तर मला असं वाटलं की मी जे लोक करत आहेत ते फॉलो नाही केलं पाहिजे, तर मी माझ्या पद्धतीने माझ्या वेने करेल. आणि त्यानंतर दिवाळी आली होती. तर दिवाळीच्या सुट्टीला मी घरी जाताना पुण्यापासून माझ्या गावापर्यंतचा संपूर्ण प्रवास जो आहे तो शूट केला. घरी गेल्यानंतर तो व्हिडिओ एडिट केला आणि रात्री झोपताना मिनी ब्लॉग इंस्टाग्रामला पण अपलोड केला आणि यूट्यूबला पण अपलोड केला. आणि सकाळी उठून बघते तर त्या व्हिडिओवरती एका रात्रीत 1,00,000 व्ह्यूज क्रॉस झाले होते आणि इंस्टाग्रामला माझे केवळ 500 फॉलोअर्स होते, त्या ठिकाणी 5,000 फॉलोअर्स झाले होते. सो इथे मला किक मिळाली. लक्षात आलं की आपल्याला काय केलं पाहिजे. सो एवढे मोठे लेंदी व्हिडिओज जे मी यूट्यूबला बनवायचे ते बंद केलं आणि आता मिनी ब्लॉगचा कॉन्टेंट पकडला. आणि दिवाळीचा टाईम होता त्यामुळे माझ्याकडे कॉन्टेंट पण भरपूर होते. दिवाळीचा फराळ असेल, त्याच्या रेसिपीज, शॉपिंग या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याचबरोबर मी आमच्या गावाकडच्या बऱ्याच गावांमध्ये फिरताना त्या गावांची नावं पण त्यामध्ये घेऊ लागले. त्यामुळे त्या गावचं पब्लिक पण माझ्याशी कनेक्ट होऊ लागलं. म्हणजे आत्तापर्यंत पुण्यामध्ये मला कोणी ओळखत नव्हतं, पण आता गावाकडचे लोक ओळखू लागले होते. कारण माझे जे कॉन्टेंट होता
तो एकदम सिम्पल मी जे माझ्या लाईफमध्ये डेली लाईफमध्ये करते तेच सगळं टाकत होते. त्यामुळे लोकांना ते रिलेट होऊ लागलं की अरे ही तर आपल्यासारखीच आहे आणि आपल्याच साईडची आहे. त्यामुळे पब्लिक कनेक्ट होत गेलं आणि दिवाळीच्या त्या 1 आठवड्याच्या पिरियडमध्येच माझ्या यूट्यूबला 10,000 आणि इंस्टाग्रामला 20,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले आणि माझं यूट्यूब पण मॉनिटाईज झालं आणि पहिलं पेमेंट देखील मिळालं, जे की 15,000 रुपयांचं होतं. पैसे किती होते हे मला मॅटर करत नव्हतं, पण आत्तापर्यंत आपण 1-1.5 वर्षात जी काही मेहनत घेतली आहे त्याचं फळ मिळतं आहे याचा आनंद जास्त होता. त्यामुळे आता यातून काहीतरी रिव्हेन्यू पण भेटतं म्हटल्यानंतर घरचे पण आता फुल सपोर्ट करत होते. 1 महिन्यातच माझं इंस्टाग्रामला पण आणि यूट्यूबला पण 50K कंप्लीट झाले आणि त्यानंतर मला माझा स्वतःचा पहिला मोबाईल मिळाला. नाहीतर आत्तापर्यंतचं जे शूट होतं ते सगळं काही मी दीदी आणि जिजूंच्या मोबाईलवरतीच करत होते. पण आजकालच्या लोकांचं कसं झालं आहे की आधी इन्व्हेस्ट करतात आणि त्यातून आपल्याला पुढे बेनिफिट होणार आहे नाही होणार आहे याचा काही विचार करत नाहीत. पण मी हे ठरवलं होतं जोपर्यंत मला त्यातून काही प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत मी काहीच इन्व्हेस्टमेंट नाही करणार. आणि जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करून दाखवतो तेव्हा आपले फॅमिली मेंबर्ससुद्धा आपल्याला सपोर्ट करू लागतात. सो पहिल्यांदा तुम्हाला त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं असतं की खरंच मी हे करू शकतो. आणि जवळपास 6 महिन्यातच नंतर माझे 100K पण यूट्यूबला कंप्लीट झाले आणि सिल्वर प्ले बटन आलं. म्हणजे याचा आनंद तर इतका जास्त होता की आजपर्यंत फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओज बघत बसले होते की यांचे सिल्वर प्ले आलं, यांचं गोल्डन प्ले आलं, पण कधी आपल्यासोबत पण ते घडू शकतं याचा विचार केला नव्हता. कारण पहिल्यापासून डोक्यात फक्त एकच होतं की एक 10,000 जरी माझे सबस्क्रायबर्स झाले आणि त्याच्यावरती मला पेमेंट सुरू झालं की मला बस आहे. एवढी मोठी अचीवमेंट होईल हे मी कधी विचार पण केला नव्हता. आणि त्यानंतर सगळीकडेच लोक पण मला ओळखू लागले होते. इवन जे नातेवाईक लहानपणापासून कधी मला बोलले पण नव्हते ते नातेवाईक घरी येऊन भेटू लागले, माझा कॉन्टॅक्ट घरच्यांशी मागू लागले. त्याचबरोबर जे हेटर होते ते सुद्धा आता फॅनमध्ये झाले होते आणि बरीच लोक भेटत होती. इवन फॅमिली मेंबर्स पण व्हिडिओजमध्ये दिसल्यामुळे फॅमिली मेंबर्सना पण ते कॉन्टॅक्ट करत होते की तुमची मुलगी चांगली करते. माझे पप्पा तर प्रत्येक वेळेला सांगायचे की आज मला तुझे हे फॅन भेटले ते फॅन भेटले. त्यामुळे घरच्यांना पण खूप छान वाटत होतं. सगळं काही चालू होतं. पण एक दिवस अचानक असं झालं की रेग्युलर जे मी मिनी ब्लॉग करते त्या टाईपमध्येच एक मिनी ब्लॉग केला होता आणि मी एका शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. तर तिथे मला एक ड्रेस आवडला आणि त्या ड्रेसची ओढणी आवडली नाही आणि मी नेहमीप्रमाणेच तसं त्या व्हिडिओमध्ये बोलले की या शॉपमध्ये मला ड्रेस आवडला पण त्याची ओढणी नाही आवडली आणि त्या शॉपचं नावसुद्धा मी त्यामध्ये घेतलं नव्हतं. बट त्या व्हिडिओमध्ये त्या शॉपचा वर्कर दिसला, त्यामुळे त्या शॉपच्या ओनरला समजलं की हे त्यांचंच शॉप आहे. तर त्यांनी मला डायरेक्टली लॉयरकडून लीगल नोटीस पाठवली ज्यामध्ये माझ्यावरती 10 लाखांची केस करण्यात आली होती. मी तर एकदम शॉकच झाले, कारण असं पण कधी काय होऊ शकतं याची कल्पनाच नव्हती. पहिलाच एक्सपिरियन्स होता, काय करू काहीच समजत नव्हतं. इवन घरच्यांना पण मी काहीच सांगितलं नाही, फक्त दीदीला याची कल्पना दिली होती. तर दीदी बोलली अगं कदाचित पैसे मिळावेत यासाठी त्यांचा काहीतरी प्लॅन असेल, सो तू हे दुर्लक्ष कर, एवढं काही लक्ष देऊ नको. मग आम्ही 2 दिवस असं त्याला एवढं सिरियसली घेतलं नाही. पण दोन दिवसानंतर त्यांनी परत मला ती नोटीस पाठवली आणि आता समजलं की आपल्याला स्ट्रिक्टली काही ना काही ॲक्शन घ्यावी लागणार आहे. पण नक्की काय करायचं हे माहीतच नव्हतं. तर मी माझा व्हिडिओ जो काही आहे, जे काही घडलं त्याबद्दलचा व्हिडिओ क्रिएट केला आणि तो यूट्यूब आणि इंस्टाग्रामला अपलोड केला. पण त्यानंतर लोकांनी मला इतका प्रतिसाद दिला, इवन मला लॉयर आणि न्यायाधीशांचे सुद्धा मेसेजेस येऊ लागले की आम्ही यामध्ये हेल्प करू शकतो आणि कोणालाही अशी केस करण्याची अधिकारच नाही आहेत. सो मला समजलं की बाबा आपल्याला या गोष्टींमधली माहिती नाही म्हणून आपण घाबरून जातो आहे, पण त्याच्याबद्दल माहिती घेणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे. सो त्यानंतर घरी पण समजलं होतं. त्यानंतर मग घरचे तर ओरडलेच की तू असा व्हिडिओज नको करायला हवा होता. पण जिजू आणि दीदींनी थोड्याफार काही गोष्टी केल्या आणि आमचं ते पण मॅटर जो आहे तो सॉर्ट आउट झाला. त्यानंतर मी जे प्रमोशन करायचे त्यावरती मला हेट कमेंट येऊ लागल्या की अरे आमच्या जीवावर पैसे कमवते वगैरे. पण आत्तापर्यंत मला बऱ्याच टाईपचे प्रमोशन आले होते, ज्यामध्ये बेटिंग, गॅम्बलिंग असे पण प्रमोशन होते. बट मी त्या पद्धतीचं प्रमोशन कधीच नाही केलं. फक्त काही स्टोअरचे असतील किंवा जे खरोखर जेन्युइन आहेत असेच प्रमोशन्स करत होते. मग तरीही लोक आपल्याला का बोलत आहेत याबद्दल मला फार वाईट वाटत होतं. मग जर बाकीचे इन्फ्लुएन्सर ते करतायत आणि आपण ते करत नाही आहे तरीसुद्धा आपल्यालाच काही हेट कमेंट मिळत आहेत असं वाटत होतं. खूप वाईट वाटायचं. पण ठीक आहे म्हटलं, मी माझं काम करत होते. त्यानंतर जस्ट आत्ताची म्हणजे 2024च्या दिवाळीच्या एक 15 दिवस आधी नेहमीप्रमाणेच मी व्हिडिओ अपलोड केला आणि 8 वाजता म्हणजे जेव्हा मी अकॅडमीवरून घरी येते तेव्हा मला यूट्यूबचे ॲनालिटिक्स चेक करायची सवय आहे की व्हिडिओची रीच कशी आहे, एंगेजमेंट कशी झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा मी ते YT स्टुडिओ ओपन केलं
तर तिथे काहीच दिसत नव्हतं, म्हणजे माझं चॅनलच दिसत नव्हता. म्हटलं असं कसं काय झालं. त्यानंतर मी यूट्यूबला पण जाऊन माझा चॅनल सर्च केला, तरीही दिसत नव्हता. म्हटलं माझ्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, म्हणून घरच्यांना चेक करायला सांगितलं. सगळ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये चेक केलं, कुठेच काही दिसत नव्हतं. म्हणजे अक्षरशः भन्नाट तेजाचा नामोनिशाणच मिटला होता. माझ्या नावाने यूट्यूबवरती काहीच दाखवलं जात नव्हतं, ना चॅनल दिसत होता, ना एकही व्हिडिओ दिसत होता. मी तर अक्षरशः कोसळले होते. कंटिन्यू रडायला येत होतं, कारण कल्पना पण केली नव्हती की एका वर्षापूर्वी जिथून माझी सुरुवात झाली होती, एवढी स्वप्न बघितली होती आणि अचानक असं कसं काय होऊ शकतं. आणि याच्यावरती काय केलं पाहिजे हे पण समजत नव्हतं. त्यानंतर मेल चेक केला तर यूट्यूबकडून अकाउंट परमनंटली डिलीट झाल्याचा मेल आला होता. काहीच समजत नव्हतं, फक्त रडत होते. त्यानंतर घरचे पण हेल्प करू शकत नव्हते, कारण घरच्यांना यामधली काहीच माहिती नव्हती. आमच्या घरात फक्त मलाच थोडीफार यूट्यूबबद्दल माहिती होती, ते पण मी स्वतः शिकत गेले, मला कोणाचा गायडन्स नव्हता. त्यामुळं आता काय करायचं हे माहीत नव्हतं. तर मी त्याही सिच्युएशनमध्ये व्हिडिओ बनवला आणि इंस्टाग्रामला स्टोरी टाकली. त्यानंतर बऱ्याच क्रिएटर्सचा मला सपोर्टमध्ये मेसेजेस आले आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळाली की आपल्याला यूट्यूबला अपील करण्याचा पण एक चान्स असतो. जर आपली काही चुकी नसेल, आपल्या चॅनलमध्ये कोणताही वेगळा कॉन्टेंट नसेल, तर आपण यूट्यूबला अपील करू शकतो. सो त्यानुसार मी अपील केलं. 1-2 दिवस गेले पण काहीच रिस्पॉन्स आला नाही आणि शक्यतो अपीलचा रिस्पॉन्स हा 48 तासांमध्ये येतो. पण 2 दिवस झाले तरी काहीच होत नव्हतं. 2 दिवस अक्षरशः माझी हालत तर अशी होती, मी जेवणसुद्धा केलं नव्हतं. शेवटी तिसऱ्या दिवशी दीदी म्हणाली, हे बघ, आत्तापर्यंत लोकांनी तुला फॉलो केले, तुझ्या चॅनलला नाही. सो तूच सुरुवात केली आहेस तर आताही तू नवीन सुरुवात करू शकतेस आणि तसंही तुझ्याकडे इंस्टाग्राम पण आहे. सो यूट्यूबला तू नव्याने सुरुवात कर. ठीक आहे म्हटलं. मी यूट्यूबचा नवीन एक चॅनल ओपन केला. त्यावरती माझ्यासोबत जे काही झालं हीच पूर्ण स्टोरी, यूट्यूब चॅनल डिलीट कसं झालं ही सगळी स्टोरी क्रिएट केली आणि तो व्हिडिओ अपलोड केला. आणि एकाच दिवसात त्या चॅनलवरती 5000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जेवढा वॉच टाईम लागतो तो सुद्धा कंप्लीट झाला. सो तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लावायचे हे केवळ आपल्या हातात असतं. सो ठरवलं, तो चॅनल येईल न येईल याची काही अपेक्षा पण नव्हती आणि आता मी ते डोक्यातही घेतलं नव्हतं, कारण त्याचा मला त्रास खूप होत होता. सो आता नवीन चॅनलवरती कॉन्टेंट बनवायला चालू केलेलं आणि 1 आठवड्यानंतर परत दिवाळीसाठी मी गावाकडे निघाले. जाताना जी काही पूर्ण जर्नी आहे ती शूट केली आणि घरी जाऊन अपलोड केली. आणि घरी पोहोचताच मला माझ्या जुन्या चॅनलचा देखील रिकव्हरी मेल आला आणि तो मेल बघायच्या आधीच मला हजारो मेसेजेस येऊन पडले होते की दीदी आपला चॅनल आला, तुझं चॅनल रिटर्न आलं. इंस्टाग्रामलाही बरेच मेसेजेस होते, यूट्यूबला त्या चॅनलवरती देखील कमेंट होत्या आणि नवीन क्रिएट केलेल्या चॅनलवरती देखील बऱ्याच कमेंट्स येऊन पडल्या होत्या. तेव्हा मला समजलं की अरे, आत्तापर्यंत आपण पैशाचा विचार नाही केला, पण चांगली माणसं मात्र कमवलेली आहेत. आत्तापर्यंत मला वाटायचं की अरे, मी तर वाईट प्रमोशन करत नाही तरी लोक मला हेट कमेंट करत आहेत. पण आज मला जे सपोर्टर आहेत यावरून हे समजलं की आत्तापर्यंत हेट करणारे केवळ 100मध्ये 4 ते 5 लोक होते, पण मला सपोर्ट करणारे लोक जे आहेत ते 95% आहेत. आणि त्यामुळेच मला नवीन चॅनलला देखील यश मिळतच होतं आणि कदाचित त्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळेच माझं जे जुनं चॅनल होतं ते देखील रिटर्न आलं. सो मला एक म्हणावंसं वाटेल की जर तुमचे प्रयत्न 99% असले तरी 1% भाग हा नशिबाचा असतो आणि जर तुमचे कष्टच एवढे प्रामाणिक असतील तर नशीबसुद्धा तुमच्यासमोर नक्कीच झुकतं आणि तेच काहीसं माझ्या बाबतीत झालेलं होतं. सो अशा पद्धतीने माझी तर जर्नी कंटिन्यू चालूच होती. सो आता माझा जुनं चॅनल पण रिटर्न आलेलं होतं, त्यामुळे तो आनंद होता तो तर मी शब्दात सांगूच शकत नव्हते. आणि चॅनल परत यावा यासाठी तर माझ्या घरच्यांनी इतकं सारं काय काय केलेलं होतं. म्हणजे जेव्हा सगळी दारं बंद होतात ना, तेव्हा फक्त एकच दार उघडं असतं, ते म्हणजे देवाचं दार. आणि जवळजवळ सगळ्या देवांना नवस बोलून झालं होतं घरच्यांचं आणि माझंसुद्धा. त्यातून मी एक हे पण नवस केलं होतं की जर माझा चॅनल परत आला तर मी नॉनव्हेज कायमचं सोडेन. म्हणजे मला नॉनव्हेज खूप आवडतं, तर ते देखील सोडण्याचं मी तेव्हा बोलले होते आणि खरंच कायमचं मी सोडलं देखील. सो काही गोष्टी नशिबाच्या पण असतात आणि काही गोष्टी प्रयत्नांच्या पण असतातच. तर काही जण असे पण असतील जे माझी स्टोरी बघून यामध्ये इन्स्पायर होऊ शकतात. तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही कशात बेस्ट आहात ते बघा आणि ते स्टार्ट करा. कारण जग ते करते म्हणून तुम्ही त्याच वेने जाऊ नका, कारण जग ऑलरेडी ते करते म्हणून लोक त्यांना बघतायत. तर तुम्हाला का बघतील? तुम्हाला वेगळे पण काहीतरी दाखवलं पाहिजे, तेव्हाच लोक तुमच्याशी कनेक्ट होणार आहेत. सो तुम्ही तुमच्यातलं वेगळे पण शोधून काढा आणि त्याचबरोबर
तुमच्याकडे प्लॅन बी हा पण असला पाहिजे, कारण हे सोशल मीडिया जे आहे ते अगदी क्षणिक आहे, आज आहे तर उद्या नाही आहे. सो तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे, कारण आजकाल मुलांचं असं झालं आहे की एज्युकेशन सोडतायत, शाळा कॉलेजेस सोडतायत आणि पूर्णपणे सोशल मीडियाच्या पाठीमागे पळत आहेत. तर हे टोटली चुकीचं आहे. आधी तुम्ही तुमच्या एज्युकेशनवरती पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, ते व्यवस्थित करा. आणि बाकी सोशल मीडिया करायला तर तुम्हाला लाईफ पडलेली आहे. सो त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मॅनेज करता आल्या पाहिजेत. आणि जर पुढे जाऊन सोशल मीडियाचं काही मागे पुढे झालं तर तुमच्याकडे तो प्लॅन बी देखील असेल. आणि आज माझ्याकडे प्लॅन बी आणि सी दोन्ही आहेत, कारण मी माझं पूर्ण एज्युकेशन पण कंप्लीट केलेलं आहे. सो एक चांगली डिग्री आहे, प्लस माझा जॉब तर आहेच, आणि आता सोशल मीडियामध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे अर्न करते. आणि तुम्ही जे करताय त्यामध्ये 100% द्या, तुमचे यश नक्की मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. कारण 1-2 महिन्यामध्ये सोशल मीडियामध्ये सक्सेस अजिबात मिळत नाही. काहींना 2 महिन्यात पण मिळू शकतं, तर काहींना 2 वर्ष देखील जाऊ शकतात. सो कन्सिस्टन्सी आणि पेशन्स महत्त्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर तुमचं वेगळेपण देखील महत्त्वाचं आहे. कारण लक्षात ठेवा, विजेते वेगळं काही करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणून ते विजेते ठरतात. सो अशा प्रकारची होती माझी ही जर्नी. आणि या जर्नीमध्ये तुम्ही सर्वांनी मला एवढं भरभरून प्रेम आणि सपोर्ट केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे तर मनापासून आभार. आणि त्याचबरोबर माझी ही स्टोरी मांडण्याची आज ग्रो मोशन आणि त्यांच्या टीमने मला इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.